शी यार. तुला खरं सांगू, मला ना जाम टेन्शन आलंय. हे बघ, जॉब चालू आहे, पगार येतो, ईएमआय आणि लोन भरता भरताना सगळा पगार संपून जातो आणि सुट्टी घेऊन कुठे फिरायला जायचं म्हटलं, कंपनीचे वेगळेच नखरे. आता मी असं कंपनीला सुट्टी मागायला जातो ना, तर बोलतो अरे खूप काम आहे. आणि पगार वाढच्या दिवशी बोला ना, सर तुला जास्त पगार वाढा, तुला कसं म्हणतो अरे कंपनीकडे कामच कुठे आहे. पण देवाच्या कृपेने नॅशनल हॉलिडेला अगर मला सुट्टी भेटली, तर या टुरिस्ट स्पॉट मध्ये एवढी गर्दी, नॅचरल स्पॉट पण गर्दीने गजबजून खराब करून टाकले लोकांनी. त्या 2-3 वर्षापासून ना माझं एकही स्वप्न, माझे एकही एक्सपेक्टेशन पूर्णच होत नाहीये यार. टेन्शन आलंय. तुम्हाला एक शायरी सांगू का? जेव्हा प्रवासात सामान कमी असते ना, तेव्हा प्रवास सुखकर आणि आनंददायी होतो. याचा काय अर्थ आहे? अहो, याचा अर्थ असा आहे की प्रवास म्हणजे जीवन, सामान म्हणजे नको असलेल्या जबाबदारी, अपेक्षा, एक्सपेक्टेशन, स्वप्न, ज्याचं ओझं घेऊन आपण आपलाच प्रवास अवघड करतो. त्यामुळेच बोलतात की सामान कमी ठेवा, प्रवास चांगला होईल, सुखकारी होईल, आनंददायी होईल. मग आता मला शॉपिंगला घेऊन जाणार ना?